आदित्य ठाकरे आणि संजय राऊतांकडून असंसदीय शब्दांचा वापर, त्यांच्यावर हक्कभंग आणण्याचं काम सुरू, शंभूराज देसाईंची माहिती। संजय राऊतांसह आदित्य ठाकरेंवर हक्कभंग प्रस्ताव आणणार, संजय राऊतांनी राहुल नार्वेकरांबद्दल अपशब्दाचा वापर केल्यानं राऊतांवर हक्कभंग आणणार, भाजपा आमदार राम कदम यांचं वक्तव्य। उद्धव ठाकरे प्रायव्हेट लिमिटेड म्हणून पक्ष चालवत होते, आमदार अपात्रतेचा निकाल म्हणजे एकाधिकारशाहीचा पराभव असून लोकशाहीचा विजय, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका। मॅच फिक्सिंग करून निकाल दिल्यामुळे आम्हाला धक्का बसला नाही, जनतेमध्ये मात्र चीड, संजय राऊतांचा नार्वेकरांवर आरोप, तर घराणेशाहीचा आरोप करता मग श्रीकांत शिंदेंची ओळख काय, संजय राऊतांचा शिंदेंवरही पलटवार। विधानसभा अध्यक्षांचा निकाल कायद्याला धरूनच, निकाल कसाही आला असता तरी विरोधकांनी आरोपच केला असता, कायदा समजत नसलेल्यांकडून टीका आणि आरोप, फडणवीसांचं प्रत्युत्तर। राहुल नार्वेकरांनी पारदर्शक निकाल दिला, मॅच फिक्सिंग असती तर ठाकरे गटाचे आमदार अपात्र झाले असते, शंभूराज देसाईंचं वक्तव्य। शिंदे गटाची वकिली करावी अशा प्रकारे निकाल वाचन सुरू होतं, गोगावलेंची प्रतोत्पत्ती निवड ही चुकीची कोर्टानं देखील सांगितलं होतं, सुप्रीम कोर्टाला खोटं ठरवण्याचाच प्रकार भाजपनं केला, संजय राऊतांचा आरोप। शिवसेना आमदार अपात्रतेबाबतचा निकाल वरून ठरला होता, राष्ट्रवादीचा निकाल काय लागेल हे ठाकरे गटाच्या निकालावरून कळलं, अनिल देशमुख यांचं वक्तव्य। कालचा निकाल नार्वेकरांनी लिहिला की कुणी ड्राफ्ट बनवून दिला, अंजली दमानी यांचा सवाल, राहुल नार्वेकर निकाल वाचताना अडखळत होते, दमानी यांचं वक्तव्य। अनिल परब दिल्लीमध्ये कपिल सिब्बल यांची भेट घेणार, पुढील न्यायालयीन प्रक्रियेसाठी परब सिब्बल यांच्यासोबत चर्चा करणार, उद्धव बाळासाहेब ठाकरे गट नार्वेकरांच्या निकालाविरोधात सुप्रीम कोर्टात जाणार। सर्व निर्णय घटनेच्या चौकटीत घेतले जातात, उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांनी बिनपैशाचा तमाशा थांबवावा, भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांचा निशाणा। विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयानंतर उद्धव ठाकरे पुन्हा एकदा अडचणीत येण्याची शक्यता, उद्धव ठाकरेंच्या मशाल चिन्हावर समता पक्षाचा पुन्हा एकदा दावा, मशाल चिन्ह मिळवण्यासाठी सर्व अटी पूर्ण केल्या असल्याचा समता पक्षाचा दावा। अजितदादांनी शरद पवार यांच्यासोबत एकत्र येणं पुन्हा एकदा टाळलं, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची वार्षिक सर्वसाधारण सभेनिमित्त अजित पवार आणि शरद पवार एकत्र येणार होते। मातोश्री निवासस्थानाबाहेर शिवसेनेचे डिवचणारे बॅनर्स, बाळासाहेबांची आन, दिघे साहेबांचा मान, धनुष्यबाण असा उल्लेख, एकनाथ शिंदे बाळासाहेबांचे खरे वारसदार असाही बॅनरवर उल्लेख। शिवसेना आमदार अपात्रतेबाबत निकाल लागला असला तरी अध्यक्षांना विश्रांती नाही, 31 जानेवारीपर्यंत राष्ट्रवादीच्या आमदारांचा अपात्रतेचा निर्णय द्यावा लागणार। अजितदादांवरच राज्याची जबाबदारी असावी म्हणून ते येत नसतील, अजित पवारांनी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या वार्षिक सर्वसाधारण सभेला येणं टाळल्यानं रोहित पवार यांचं वक्तव्य। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री काम करत नाहीत, मग तुमचे काम घेऊन कशाला येता, कालच्या निकालामुळे रोहित पवारांना नैराश्य आलंय, नैराश्यपोटीच रोहित पवार यांचं वक्तव्य, शंभूराज देसाईंची टीका। नवाब मलिक यांना मोठा दिलासा, मलिकांना 6 महिन्यांचा वैद्यकीय जामीन मंजूर, मनी लॉन्ड्रिंग प्रकरणामध्ये ईडीच्या अटकेनंतर मलिक सध्या जामिनावर। फक्त गुजरातीच असाल तर मग महाराष्ट्रामध्ये तुमचं काम काय, तुमचा एंटेलियाचा गाशा गुंडाळा आणि गुजरातला निघून जा, मुकेश अंबानी यांच्या वक्तव्यानंतर संदीप देशपांडे यांची संतप्त प्रतिक्रिया। सर्व पदं अजित पवारांनाच हवी म्हणून ते इतरांचे वय काढतात, अजित पवार यांच्यावर रोहित पवार यांचं उत्तर। तलाठी भरतीच्या एकेका जागेसाठी 25 लाखांची वसुली, रोहित पवार यांचा गंभीर आरोप, तर रोहित पवारांवर कायदेशीर कारवाई करणार, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांचं वक्तव्य। प्रफुल्ल पटेल यांच्यासाठी भंडारा गोंदिया मतदारसंघ सोडण्यास भाजपचा नकार, परिणय फुके निवडणूक लढवण्याच्या तयारीत, सूत्रांची माहिती। सांगलीमधील जयंत पाटलांचे समर्थक असलेले माजी नगरसेवक अजित पवार गटात जाण्याची शक्यता, मुंबईमध्ये अजित पवारांची नगरसेवकांनी भेट घेतली, अजित पवार गटामध्ये लवकरच प्रवेश होणार असल्याच्याही चर्चा। पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या नाशिक दौऱ्यावर, राष्ट्रीय युवक दिनानिमित्त मोदींची तपोवनामध्ये भव्य सभा, तर त्यानंतर मोदी ऐतिहासिक अशा काळाराम मंदिरात देखील रामाचं दर्शन घेणार। नवी मुंबईमध्ये उद्या सकाळी 6 ते 10 वाजेपर्यंत अवजड वाहनांना बंदी, पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर वाहतूक प्रशासनाचा निर्णय, उद्या पंतप्रधानांच्या हस्ते सागरी सेतूचं उद्घाटन होणार। सुनील केदार यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता,
नागपूर पोलिसांकडून सुनील केदार यांच्या विरोधामध्ये एफआयआर दाखल. जेलमधून सुटल्यानंतर विनापरवानगी रॅली काढल्यानं सुनील केदार यांच्यावर गुन्हा. उपमुख्यमंत्री अजित पवारांचं नागपुरातील कार्यालय सुरू. विदर्भातील जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी कार्यालय सज्ज. नागरिकांना समस्यांबाबत कार्यालयाशी संपर्क साधण्याचं आवाहन. मराठा समाजाचं मागासलेपण तपासण्यासाठी आता 15 जानेवारीपासून सर्वेक्षण होणार. सर्वेक्षणानंतर आठवडाभरामध्ये माहितीचं वर्गीकरण आणि दुरुस्तीचं काम होणार. 1992 मध्ये अयोध्येमध्ये गेलेल्या शिवसैनिकांची उद्या बैठक. शिवसेना भवनामध्ये उद्या दुपारी 2 वाजता बैठक होणार. सुभाष देसाई शिवसैनिकांना मार्गदर्शन करणार. पुण्यामध्ये रविवारी महायुतीचा पहिला मेळावा. महायुतीच्या मेळाव्याला अजित पवार मार्गदर्शन करण्याची शक्यता. या संदर्भात आज महायुतीच्या नेत्यांची पुण्यामध्ये पत्रकार परिषद. रत्नागिरीमध्ये राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाला धक्का. माजी जिल्हाध्यक्ष सुदेश मयेकर यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश. सांगली लोकसभा स्वाभिमानी शेतकरी संघटना स्वबळावर लढवणार. महेश खराडे स्वाभिमानाचे उमेदवार असणार. स्वाभिमानीच्या बैठकीमध्ये एकमुखानं निर्णय. पुण्यामध्ये गुंड शरद मोहोळला श्रद्धांजली देणारे बॅनर्स. फ्लेक्सवर शरद मोहोळचा देशभक्त असा उल्लेख. धनकवडी परिसरामध्ये लागले मोहोळचे बॅनर्स. शरद मोहोळ हत्ये प्रकरणातील आरोपींना आणखी 7 दिवसांची पोलीस कोठडी. पोलीस तपासामध्ये आरोपींकडे 3 काडतुसं सापडली. पुण्याच्या गोखले नगर परिसरामध्ये गुन्हेगाराचा मोठा वाढदिवस साजरा. शुभम शिरकर या गुन्हेगाराचं नाव. शिरकरच्या साथीदारांकडून दहशत माजवण्याचाही प्रयत्न. कोल्हापुरात गावगंडाविरोधामध्ये पोलिसांचं कोम्बिंग ऑपरेशन सुरू. वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी अतिरिक्त पोलीस अधीक्षकांचं सर्च ऑपरेशन. 100 पेक्षा अधिक पोलिसांचा सहभाग. कोकण रेल्वेकडून रत्नागिरीमध्ये तिकीट तपासणी मोहीम हाती. विना तिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांविरोधात रेल्वेची दंडात्मक कारवाई. ट्रक चालकांच्या संपाचा कांदा लिलावावर मोठा परिणाम. अहमदनगरच्या नेप्ती बाजार समितीमध्ये कांदा लिलाव बंद. दररोज लिलावासाठी 600 ते 700 ट्रक बाजारात येतात. मात्र कांदा लिलाव बंद असल्यानं ट्रक आले नाही. लातूर बाजारपेठेत कांद्याची आवक वाढली. बाजारपेठेमध्ये दररोज किमान 9 क्विंटल कांदा विक्रीसाठी दाखल. कांद्याला सरासरी प्रति क्विंटल 1800 रुपयांचा हमी भाव. आज कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये पावसाची शक्यता. काल राज्यामध्ये अनेक ठिकाणी अवकाळी पावसाची हजेरी. गोंदियाच्या काही भागामध्ये अवकाळी पावसाची जोरदार हजेरी. जिल्ह्यामध्ये थंडीमध्ये वाढ होण्याची शक्यता. अवकाळीमुळे शेतीचं मात्र मोठं नुकसान. उत्तर पुणे जिल्ह्याच्या जुन्नर, शिरूर, आंबेगाव, खेड तालुक्यातील अनेक भागामध्ये दुसऱ्या दिवशी देखील अवकाळी पाऊस. अवकाळी पावसानं बळीराजाची चिंता वाढली. वाशिम जिल्ह्यामध्ये हरभऱ्यावर मर रोगाचा प्रादुर्भाव. गेल्या 5 दिवसांपासून ढगाळ वातावरणामुळे हरभरा धोक्यात आल्यानं शेतकरी चिंतेत. भंडाऱ्यामध्ये ढगाळ वातावरणानं भाजीपाल्यावर अळ्यांचा प्रादुर्भाव. शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसण्याची शक्यता. नांदेडच्या डज जातीच्या गुलाब फुलांवर बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव. उमरी आणि मुदखेडमधील गुलाब फुल उत्पादक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. वाशिमच्या कारंजा तालुक्यातील घनज येथील शेतकऱ्यांना 3 एकर पपईवर ट्रॅक्टर फिरवला. उत्पादनाचा खर्चही निघत नसल्यानं शेतकऱ्याकडून टोकाचा निर्णय. वर्ध्याच्या गिरडमध्ये नैसर्गिक शेती अभियानाचं आयोजन. 11 गावातील 50 शेतकऱ्यांनी अभियानामध्ये गिरवले नैसर्गिक शेतीचे धडे. महामार्गांवर लवकरच 187 स्पीडगन इंटरसेप्टर वाहनं तैनात केली जाणार. अपघात टाळण्यासाठी वाहनांचा फायदा आणि मदत होणार. मुंबईतील मोकळ्या जागा आणि भूखंडांचं धोरण 15 दिवसामध्ये ठरणार. पालिका 15 दिवसामध्ये धोरणावर अंतिम निर्णय घेणार. पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांची माहिती. मुंबई पुणे महामार्गावर अपघातात घट. अपघात रोखण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून विशेष मोहीम हाती. राज्यामध्ये श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळा आणि शिवजयंतीला आनंदाचा शिधा देण्यात येणार. राज्य मंत्रिमंडळाचा महत्त्वाचा निर्णय. राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांचं वेतन पुन्हा एकदा रखडलं. राज्य सरकारकडून महामंडळाच्या खात्यामध्ये अद्यापही रकमेची पूर्तता न झाल्यानं कर्मचाऱ्यांचे पगार रखडले. राज्यभरामध्ये अन्न आणि औषध विभागाची हॉटेल्सवर तपासणी मोहीम. ऑनलाईन फूड आणि वाढलेल्या हॉटेलिंगच्या पार्श्वभूमीवर कारवाई. 803 हॉटेल्सला सुधारणा नोटिसा. मुंबईमध्ये मागील वर्षात 1.5 लाखांपेक्षा जास्त घरांची विक्री. कोरोनानंतर पुन्हा एकदा अर्थचक्र रुळावर. म्हाडाच्या पहिल्या लोकशाही दिनी 15 अर्जांवर सुनावणी. 15 दिवसामध्ये या अर्जांवर कारवाई करण्यात येणार.
पुनर्विकासापासून ते घराचा ताबा मिळण्यापर्यंतच्या तक्रारी मांडता येणार। उद्या डोंबिवलीमध्ये सकाळी 9 ते रात्री 9 वाजेपर्यंत पाणीपुरवठा बंद राहणार। जलवाहिनीच्या दुरुस्तीच्या कामांसाठी पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय। मुंबईतील वाढणारा कचरा कमी करण्यासाठी पालिका उपाययोजना करणार। कचऱ्यावर प्रक्रिया करून बायो सीएनजी गॅस तयार करणार। नवी मुंबईमध्ये भटक्या श्वानांची संख्या वाढली। मागील 9 महिन्यांमध्ये शहरात 11,040 नागरिकांना चावा घेतल्याची नोंद। महापालिकेच्या उपाययोजनांवर नागरिकांची नाराजी। पुण्याच्या हडपसर परिसरामध्ये वाहनांची तोडफोड। दहशत माजवण्यासाठी तरुणांकडूनच तोडफोड। आरोपींवर कडक कारवाई करण्याची स्थानिकांची मागणी। पुण्यातील अनुदानित, अंशतः अनुदानित तसंच अल्पसंख्याक शाळांमधील अतिरिक्त शिक्षकांचं इतर शाळांमध्ये समायोजन। 125 शिक्षकांपैकी 103 शिक्षकांना नियुक्ती। बारामती उपप्रादेशिक परिवहन कार्यालय इथं MH42 BM क्रमांकाची नवीन मालिका सुरू। खासगी दुचाकी वाहनांसाठी आकर्षक क्रमांक राखून ठेवण्यासाठी अर्ज करण्याचं आवाहन। तर पुण्याच्या COEP कॉलेजमध्ये AICT तर्फे कार्यशाळेमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षणावर भर। पुणे स्मार्ट सिटी कॉर्पोरेशन लिमिटेडकडून 14 प्रकल्प महापालिकेकडे हस्तांतरित होणार। स्मार्ट सिटी योजना बंद करण्याचं निश्चित झाल्यानं या प्रकल्पाचं काम जानेवारी अखेरपर्यंत पूर्ण करण्यात येणार। पिंपरी चिंचवडमधील अनधिकृत बांधकामांवर पालिकेचा हातोडा। मधुबन चौक ते जगताप डेअरी परिसरामध्ये महापालिकेची कारवाई। नागरिकांचा कारवाईला मोठा विरोध। येत्या सोमवारपासून पुणे लोणावळा लोकलच्या दुपारच्या वेळेत देखील धावणार। विद्यार्थी, चाकरमानी, नोकरदार आणि पर्यटकांना मोठा दिलासा मिळणार। छत्रपती संभाजीनगरमध्ये संपावर असलेल्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांना नोटीस। अंगणवाडी कर्मचारी मोर्चा काढणार असल्यानं पोलिसांकडून खबरदारी। नंदुरबार जिल्ह्यामध्ये सुरू असलेला संगणक परिचालकांचा संप 48 दिवसानंतर मागे। संप मागे घेतल्यानं ग्रामपंचायतींमधील कामं सुरळीत होणार। विकसित भारत संकल्प यात्रेचं परभणीच्या राजगोपालचारी उद्यानाजवळ स्वागत। कार्यक्रमाला मोठ्या संख्येनं नागरिकांची उपस्थिती। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 20,000 नवमतदारांची नोंद। तृतीयपंथीयांचा देखील उत्तम प्रतिसाद। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार यादीचं काम अंतिम टप्प्यात। नाशिकच्या मनमाडमध्ये सकारात्मक चर्चेनंतर टँकर्समार्फत इंधन पुरवठा। नवीन वाहन कायदा रद्द करण्याच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलकांसोबत अधिकाऱ्यांची सकारात्मक चर्चा। नाशिकच्या येवल्यामध्ये मकर संक्रांतीनिमित्त पतंग बनवण्याची लगबग। पतंग तयार करण्यामध्ये कारागीर व्यस्त। PhD फेलोशिप पेपर फुटी प्रकरणावरून अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आक्रमक। नागपूरच्या आंदोलकांना ताब्यात घेतल्यानंतर सक्करदरा पोलीस स्टेशनमध्ये घेराव करत जोरदार घोषणाबाजी। वाशिमच्या कार्लीमध्ये शासकीय जागेच्या मालकीसाठी स्थानिक आक्रमक। मागील 40 वर्षांपासून शासकीय जागेवर वास्तव्य असल्यानं मालकीचा दावा। जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 2 दिवसांपासून बेमुदत उपोषण सुरू। बुलढाण्यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कोरोना कर्मचाऱ्यांचं आमरण उपोषण सुरू। आरोग्य विभागाकडून पिळवणूक होत असल्याचा आरोप। मागील 8 महिन्यांचं थकीत वेतन न दिल्यानं कर्मचारी आक्रमक। परभणीमध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयाला टाळं ठोकत आंदोलन। विकास कामं होत नसल्यानं ठाकरे गटाकडून आंदोलन। इचलकरंजी महापालिकेचा कर्मचारी असल्याचं सांगून नागरिकांची लूट करणाऱ्या भामट्याला अटक। संदीप कांबळे असं बोगस कर्मचाऱ्याचं नाव। पैसे घेताना रंगेहात पकडलं। पुण्यातील तळेगाव नगर परिषदेचा कचरा वाहक JCB जळून खाक। कचरा डेपोमध्ये दुर्घटना। आगीचं कारण मात्र अस्पष्ट। पुण्याच्या जेजुरीमध्ये श्रीराम मंदिर अक्षता कलशाची मिरवणूक। भाविकांची मोठ्या संख्येनं उपस्थिती। महिलांचा देखील उत्स्फूर्त प्रतिसाद। नाशिकच्या येवल्यामध्ये चक्क चोरट्यानं झाडासह कुंडी लंपास केली। घटना CCTV कॅमेऱ्यात कैद। नंदुरबारच्या नवापूरमधील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये 3 महिन्याच्या बाळाचा दुर्दैवी मृत्यू। वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा नागरिकांचा आरोप। पोलिसांकडे कारवाईची मागणी। फेसबुकवर ऑनलाईन नायलॉन मांजाची विक्री तातडीनं थांबवण्याचे नागपूर खंडपीठाचे पोलिसांना आदेश। आतापर्यंत नायलॉन मांजा विक्रेत्यांविरोधात 23 गुन्हे दाखल। बीडच्या अंबाजोगाईतील घाटनांदूर ते नवाबवाडीच्या दिशेनं जाणाऱ्या रस्त्याची अक्षरशः चाळण। वाहनधारकांची तारेवरची कसरत। तात्काळ रस्त्याचं काम करण्याची ग्रामस्थांची मागणी। नंदुरबारमध्ये वाहतूक पोलिसांकडून रस्ता सुरक्षा सप्ताहाचं आयोजन। वाहतूक पोलिसांकडून विद्यार्थी आणि नागरिकांना वाहतुकीच्या नियमांचे धडे।
बुलढाण्याच्या सिंदखेड राजामध्ये सावित्री जिजाऊ दसरोत्सवामध्ये मोठ्या उत्साहात साजरा, मोठ्या संख्येनं महिलांची उपस्थिती. भंडाऱ्यातील त्रिमूर्ती चौकामध्ये ठाकरे गटाकडून राहुल नार्वेकरांचा निषेध, नार्वेकरांविरोधात जोरदार घोषणाबाजी. आगे बढ़ो।